ठीक आहे. आपण मग आज अपोजिट वर्ड पाहूया. सर्वांना माझा आवाज येतोय व्यवस्थित? ओके. अपोजिट वर्ड्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. म्हणजे जसे आपल्याला मराठीमधनं असतात विरुद्धार्थी शब्द, तसे त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला विरुद्धार्थी शब्द असतात. आणि हा, मी तुम्हाला विचारलं होतं की आपण लास्ट लेक्चरला काय पाहिलं. वेनसडे थर्सडेला आपण सॉल्विंग क्ल्यूज पाहिलं होतं. आहे का नाही लक्षात तुमच्या? लास्ट लेक्चरला काय झाले हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. रायटिंग अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द लिहिणे. या घटकात विद्यार्थ्यांनी आपला शब्दसंग्रह वाढविण्यासाठी विरुद्धार्थी शब्दांचे वाचन करावे. इंग्रजीमध्ये विरुद्धार्थी शब्द विविध पद्धतीने तयार होतात. इंग्रजीमधले जे विविध विरुद्धार्थी शब्द, ओके थांबा एक मिनिट, फोन चॅट बॉक्सला काही. इंग्रजीमध्ये जे विरुद्धार्थी शब्द असतात ते विविध पद्धतीने लिहितात. म्हणजे आपल्याला मराठीमध्ये कसं काळा गोरा असं आपल्याला लगेच समजलं, कारण का ते आपल्या दररोजच्या वापरातले शब्द आहेत. म्हणजे आपल्याला मराठी बोलता येते, त्याच्यामुळे त्या शब्दांचा एखाद्या शब्दाचा विरुद्ध शब्द आपल्याला लगेच सांगता येतो. म्हणजे आपल्याला सराव झाला. पहिली दुसरीच्या मुलांना पटकन सांगता येतं का? नाही. आपण आता तिसरी चौथीच्या लेवलला आहे, म्हणजे आपली पूर्णपणे प्रॅक्टिस झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला विरुद्धार्थी शब्द मराठीतून लगेच सांगता येतात. त्याप्रमाणेच आपल्याला काय करायला पाहिजे, इंग्लिशमधनं सुद्धा आपल्याला शब्द आले पाहिजे. त्यासाठी आपलं वाचन वाढवलं पाहिजे. म्हणजे इंग्रजी जे शब्द आपण वाचतो त्यांचं वाचन जास्त प्रमाणात केलं पाहिजे. काही शब्द अन, इन यांसारखे प्रत्यय लावून तयार होतात. अन, इन म्हणजे म्हणजे एखादा जर शब्द असला त्याला अन आणि इन लावलं तर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. उदाहरणार्थ दिलेले इथं आपल्याला एबल. एबलचा अपोजिट वर्ड्स काय दाखवलाय? अनएबल म्हणजे अन लावलाय. करेक्ट. करेक्टचा अपोजिट वर्ड्स काय आहे? इनकरेक्ट. म्हणजे विरुद्धार्थी शब्दांमध्ये बहुतेक असे शब्द असतात की त्यांना सुरुवातीला अन आणि इन लावला की त्याचा अपोजिट शब्द तयार होतो. समजलं सर्वांना? विरुद्धार्थी शब्द प्रत्येक शब्द पाठ करत बसायचं नाही. कोणतीच गोष्ट पाठ करत बसायची नाही. रट्टा मारणे नाही. आपण जेवढा रट्टा मार, किती किती ह्याचा रट्टा मारणार? दरवर्षी रट्टा मारत बसणार का? नाही. लक्षात ठेवायचं, वाचन वाढवायचं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करत राहायची. तेव्हा आपल्याला त्याच्यामधलं समजतं. आणि त्याचा सराव जर केला तर आपल्याला ते सोपं जातं. काही शब्दांमध्ये आंतरिक स्वरूपाचे बदल होतात. आंतरिक स्वरूपाचे बदल होतात म्हणजे काय? काही शब्द पूर्णपणे बदलतात. म्हणजे जसे मराठीमध्ये डायरेक्टली बदलतात ना, तसे. गुड, बॅड. आता इथं काय वापरलंय का? अन वापरलाय का? इन वापरलाय बॅड मध्ये? काहीच नाही. गुड हा एक वेगळा वर्ड आहे, बॅड हा एक वेगळा वर्ड. म्हणजेच गुडचा अपोजिट काय झाला? बॅड. हार्डचा इझी. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा विरुद्धार्थी शब्द असतात. म्हणजे विरुद्धार्थी शब्दामध्ये किती प्रकार आहे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. काही शब्दांना फुल, फुल, लेस यांसारखे प्रत्यय लावतात बघा. युजफुल. युजफुल आहे, याला फुलचा प्रत्यय लावलेला आहे. मग फुलचं अपोजिट काय झालं? लेस. युजलेस. इयत्ता पहिली ते चौथी अंतर्गत आलेल्या विविध विरुद्धार्थी शब्दांचा परिचय विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. आपण पहिली आणि दुसरीला तर मंथन मध्ये तुम्ही पाहिलंच असणार आहे विरुद्धार्थी शब्द. तसेच आपल्याला आता पहिली ते चौथीचे पूर्ण विरुद्धार्थी जे शब्द आहेत त्यांचा परिचय घेतला पाहिजे, म्हणजे त्यांचा सराव केला पाहिजे. विरुद्धार्थी शब्द पाहूया आपण. ओके. हे पहा, सर्वांना दिसते ना स्क्रीन? अपोजिट वर्ड्स एका एकाने रीड करायचे. 3 शब्द रीड करायचे, स्टॉप व्हायचा. इकडचा फर्स्ट वाला वाचायचा, इकडे सेकंड, इकडे थर्ड, इकडे फोर्थ. नंबर दिलेले. सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. आणि हा, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. मी एखाद्याचं नाव घेतलं आणि त्यांनी जर मला विचारलं मॅडम कोणतं चाललंय, त्यांनी रीड करायचं नाही. मी नेक्स्ट स्टुडंटचं नाव घेणार. तुम्ही क्लासमध्ये बसताय ना, तर पूर्णपणे लक्ष क्लासमध्येच द्यायचं, इकडं तिकडं द्यायचं नाही. असू दे ना आपला ऑनलाईन क्लास, 1च तास बसायचं असतं, खूप वेळ नसतं बसायचं.
श्रेयश मुंडे. यस टीचर. ओके, रीड कर. ओन जिंकणे, लॉस ठरणे, ऍड अधिक करणे, सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट वजा करणे, ओपन उघडणे, क्लोज बंद करणे. ओके, स्टॉप. सान्वी. सान्वी पालवी. श्रेयश मुंडे म्यूट करायचंय. बोला आता. सान्वी बेटा वाच. दयाळू, रॉंग रॉंग. ओपन क्लोज पर्यंत झालं होतं ना सान्वी? आवाज येतोय का तुला? रेंजचा प्रॉब्लेम आहे थिंक सो. म्यूट कर बेटा. लक्ष दे, नेक्स्ट टाइम मी तुझं नाव जर घेतलं तर तुला यायला हवंय. ओपन क्लोज. ओपन क्लोज हे वर्ड झालेलं आहे, रीड करून. ओपन क्लोज हे पहा, मी परत सांगते, मी परत परत तुम्हाला सांगणार नाही कुठून चाललंय ते. मिनिमम चालेल, 4th नंबरचा वर्ड. असं 1 2 3 वरती 1 नंबर झाला बघा. सान्वी करती का रीड? किती नंबर? 3. दयाळू. रेगुलर नियमित. इरेग्युलर. ओके, म्यूट कर सान्वी. नेक्स्ट, प्रयाग. टीचर. 4th नंबर पासून परत रीड करायचंय. मिनिमम म्हणजे कमी करणे. मॅक्सिमम म्हणजे अधिक ताप. किंड म्हणजे दयाळू. काइंड म्हणजे दयाळू. क्रूल म्हणजे क्रूर. रेग्युलर म्हणजे नियमित. इरेग्युलर. इरेग्युलर म्हणजे अनियमित. म्यूट कर. वंशराज साबळे. फेथफुल, विश्वासू. अनफेथफुल म्हणजे अविश्वासू. इवरी बोबडी म्हणजे प्रत्येक जण. एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण. नो बॉबी म्हणजे कोणीही नाही. कर ने म्हणजे नवीन. ओल्ड म्हणजे जुने. ओके बेटा, म्यूट कर. लोंग म्हणजे म्यूट कर. वंशराज साबळे म्यूट कर. रिद्धी. आहे का रिद्धी? वरद. हा, ओके, वरद. 3rd 4th ला वरद आहे. लॉंग पासन. लॉंग
म्हणजे काय मराठीत वाचलं. लॉंग म्हणजे लांब. ओके. शॉर्ट अरुंद. फ्लो फ्लो म्हणजे संथ. सत्य. सत्य. फॉल्स फॉल्स म्हणजे असत्य. क्लेवर क्लेवर म्हणजे हुशार. स्टुपिड स्टुपिड म्हणजे मूर्ख. ओके, म्यूट कर बेटा. तन्मय शिंदे, वरद म्यूट कर. यस मॅम. रीड करा. करतोय का रीड? हो. कर ना मग. GO गो गो म्हणजे जाणे. COME कम कम म्हणजे येणे. SLOW स्लो स्लो म्हणजे मंद. FAST फास्ट फास्ट म्हणजे चपळ. ओके. GOOD गुड गुड म्हणजे चांगले. चांगला. BAD BAD बॅड म्हणजे वाईट. बस बस, म्यूट कर. TAKE म्यूट कर तन्मय. सृष्टी. सृष्टी. FAST स्लो. नो. SLOW मन स्लो. कोणता शब्द चाललाय? म्यूट कर, सृष्टीचं लक्षण होतं. सृष्टी म्यूट करायचंय. नेक्स्ट. एक मिनिट. श्रेष मुंडे झालं का? श्रेष मुंडे झालं का? श्रेष डिकले. यस टीचर. एकांश, मी तुला नाही बोलले बेटा. श्रेष डिकले. यस टीचर. ओके, रीड कर. गुड गुड म्हणजे चांगला. बॅड बॅड म्हणजे वाईट. टेक टेक म्हणजे घेणे. गिव म्हणजे देणे. कॉल म्हणजे बोलणे. बोलवणे. बोलवणे. सँड सँड सेंड. म्हणजे पाठव. सेंड म्हणजे पाठवणे. रिस रेज. रिस म्हणजे उंचावणे. रेस म्हणजे उंचावणे. लोड लोअर. लोअर म्हणजे खालावणे. ओके. लोअर म्हणजे खालावणे. ओके, म्यूट कर. नेक्स्ट. शौर्य नवले. पास पास होणे. फेल नापास होणे. टॉप वरचा भाग. बॉटम खालचा भाग. शार्प टोकदार. ब्लंट बोट
थट अगेरी ओके म्यूट कर. शौर्य कोळे. ॲग्री शौर्य. कॉल बोलवणे वाचून झाले कॉल बोलवणे. शार्प वाचितून शार्प टोकदार शार्प सुद्धा झालं होतं शौर्य. म्यूट कर. लक्ष नव्हतं तुझं. नेक्स्ट सावली कदम. इथं येस टीचर रीड करायचं. ना अंघोळ केलं ना फोडायची जरूरत नाही शेप कुठला लगेच सकाळी उठले ना सावली रीड कर सकाळी नाही तर म्यूट कर. ठीक आहे म्यूट कर सावली. संस्कृती. सावली म्यूट कर. संस्कृती. संस्कृती भोगडे. आहे का मग. साई शेलार. आवाज येतोय माझा. साई शेलार. अरे अनम्यूट तर करत जावा. ओके संस्कृती. संस्कृती आवाज येत नाही तुझा. अथर्व माझा आवाज येतोय का. आराध्या. हो मॅडम हो मिस संस्कृती तुझा आवाज येत नाही. ओके ठीक आहे म्यूट कर. साई शेलार. मॅडम जरा बारका येतोय आवाज छोटा येतोय. फुल आहे. हो नेटवर्क कनेक्शन पण आहे मला आज तर. साई शेलार पण नाही करत का. ठीक आहे. रुपाली. रुपाली पिळाणे. अनम्यूट केलंय तुम्ही पण मला आवाज येत नाही तुमचा. नाही आवाजच येत नाही. ओके. आरवी शिंदे. अरे किती जणांची नाव तुम्ही तोपर्यंत विसरून जासान कुठपर्यंत चाललं होतं ते. मला विचारा मॅडम येस ओके येस क्लिक मॅम करा आरवी. रीड करायचे ईस्ट म्हणजे पूर्व WEST अरे नाही ते चालत नव्हतं. एक वर्ड गाळलाय तुम्ही. ठीक आहे. ऍग्री पासून वाचायचे. सर्वांनी लक्ष द्या रे. कुठे 1 2 AGREE ऍग्री सहमत EISAGREE
दिशक्री 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 म्हणजे सहमत सहमत असहमत. ईस्ट ईस्ट म्हणजे पूर्व WEST ईस्ट ईस्ट म्हणजे बेस्ट. पश्चिम UP अप अप म्हणजे वर DOWN डाऊन डाऊन म्हणजे खाली. ओके. अभय म्यूट कर आरवी. गुड मॅम गुड इव्हिनिंग. ओके रीड कर. सारा आहे मॅडम सारा ओके सारा. दोन दोन सारा आहे मॅडम. ओके ठीक आहे. मला इथं आबाईंचं नाव दिसलं म्हटलं आबाई. सारा कर रीड. काय चाललं होतं? मॅम कोणची हा. लाईन चालू आहे ही कती मी नाही सांगणार. लक्ष होतं नव्हतं तुझं पण म्यूट करायचंय. कोणची नेक्स्ट स्टुडंट हिचंच इकांश माळी. सारा म्यूट कर. फेल टीचर मी सांगू का वेट वीरा का अवनी. वेट आता मी नाव कोणाचं घेतलंय? इकांश. टीचर ओके रीड करायचंय. कुठून चाललंय ते? तुम्ही ना लक्ष देत नाही त्याच्यामुळे मी मुद्दाम सरांना रीड करायला लावती. टीचर हा मी राहिलोय. हो माहितीये. जरी झालं ना हे पूर्ण पेज रीड करून तरी सुद्धा मी परत घेणार आहे पहिल्यापासून. कारण का तुम्ही लक्ष देत नाही ना हे मला समजले आता. नुसते मोबाईल घेऊन बसता काय समोर. इकांश म्यूट करायचंय नसेल येत तर. मला समजले आता कोण कोण लक्ष देते कोण नाही. दक्ष राक्षे. आहे का दक्ष? हो ओके रीड कर. तुला सुद्धा नाही आठवत? अप वर डाऊन खाली ओके झालं होतं ते. राईट उजवा लेफ्ट डावा कलरफुल रंगीत कलरलेस रंगहीन ओके म्यूट कर. नेक्स्ट अवनी थोरात. अवनी आहे का? प्रेझेंट हजर यस रीड कर. प्रेझेंट हजर absent गैरहजर स्टार्ट सुरुवात एंड शेवट फुल पूर्ण हाफ अर्धा क्राय रडणे लाफ हसणे. ओके ठीक आहे. एक मिनिट. नाही ओके जे स्टुडंट राहिले त्यांना देते चान्स. 5 मिनिट नंतर ना आपली मीटिंग लिव्ह होणार आहे. परत सर्वांनी त्याच लिंकवर जॉईन व्हायचंय. नेक्स्ट अथर्व थिटे. येस मॅम रीड करायचंय. ऑन ऑन म्हणजे जिंकणे लस्ट लस्ट म्हणजे हरणे लॉस्ट. ओपन ओपन म्हणजे उघडणे इकडं सेकंड वर्ड इकडे आहे. अथर्व गडबड करू नको. ऍड ऍड म्हणजे अधिक सब सबट्रेट म्हणजे वजा करणे. ओपन
ओपन म्हणजे उघडणे. क्लोजेस म्हणजे बंद करणे. क्लोज क्लोज फक्त म्यूट कर. नेक्स्ट अथर्व म्यूट कर. आराध्या येस मॅम. रीड करायचंय. लक्ष नाही का? काय वाच वाच की. दयाळू काइंड. काइंड. काइंड म्हणजे नो नो दयाळू. नो आराध्या रॉंग. म्यूट करायचंय, लक्ष नव्हतं. नेक्स्ट वीरा. चालू असेल. येस टीचर. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हिनिंग. करा रीड आता. हँड रेस तर प्रत्येक वेळेस करत होती. पण चालू होते. सांगा आता. 5 नंबर. 7 नंबर. हा तेच. फेटफुल. नो नो विश्वासू. नो रॉंग. आयुष म्यूट करायचं वीरा. चान्स घ्यायला तुमचं लक्षच नसतंय ना. म्यूट कर वीरा. आयुष बोल. आज आहे ना टीचिंग पेक्षा मी पाहते तुमचं लक्ष किती क्लासमध्ये. कमी कमी. येस करेक्ट. दक्ष म्यूट कर. मॅक्सिमम अधिक कच्चा. काइंड दयाळू. क्रूर. रोलर नियमित. अरे रेग्युलर आहे. रेग्युलर नियमित. इनरेग्युलर नियमित. ओके म्यूट कर. नेक्स्ट विओ म्हणून कोण जॉईन आहे ते अनम्यूट करता का? विओ V2428. नो. श्रावण येस मॅडम. ओके रीड कर बेटा. माहित नाही. तुम्हाला लक्ष दिलंच काय? वाच किती कुठनं विचार वाच. वाच ना. वाच की सुरुवात. लोक कशाला बसलीस? WN जिंकणे. दिन म्हणजे जिंकणे असं म्हण. नो विन म्हणजे जिंकणे. नो नो तिथून नाही. कुठून चाललं होतं आता आपलं? हे पहा मी वारंवार सांगते, लक्ष देत जावा. फक्त जॉईन करून ठेवू नका क्लासमध्ये. 1+1+ कोण जॉईन आहे? श्रावण म्यूट करायचं आणि लक्ष द्यायचंय. 1+ कोण आहे? करता का म्यूट? नाव काय आहे? आवाज येत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. I think so. ओके संस्कृती. संस्कृती नाव आहे का? ठीक आहे. रीड करते. काय? आवाज येत नाही. ठीक आहे. आपलं झालेलं आहे वाचून. आपल्याला आज काय पाहिजे? अपोजिट वर्ड्स पाहिजे ते. हे जे वर्ड्स दिसतात ना ते सर्वांनी नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे ते.